नमस्कार, मी आहे माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला दाखवत आहे मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी, चटपटीत आणि चटकदार अशी भाजी। लहान मुलांपासून मोठे सगळे खातील अशी भाजी मी तुम्हाला आज दाखवत आहे, झटपट अशी। तर त्यासाठी मी मोड आलेले मूग घेतलेले आहे। याच्यामध्ये मी आता उकडवून घेतली आहे कुकरमध्ये। हिरवे मूग हे कुकरमध्ये उकडून घेतले तर एकदम मऊसूत होतात आणि झटपट होतात। त्यासाठी आता पहिल्यांदा आपण घेऊयात, गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता कढईमध्ये 2 चमचे आपण तेल टाकायचे आहे। हे बघा, 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे मी। आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। 5-6 पत्ते मी घेतले कढीपत्त्याचे आणि ते टाकलेले आहेत। तोडून टाकायचे, मस्त टेस्ट येते भाजीला। आणि कांदा घेतला आहे, एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, तो परतून घेते। खरपूस असा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। याच्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे ना, तर आपण आता याच्यामध्ये टाकूयात जिरे मोहरी। 1 चमचा जिरे मोहरी टाकलेले आहे। हिरवे मूग हे पचायला पण हलके आहेत आणि आपल्या आहारात समावेश त्याचा करायलाच पाहिजे आपण। याच्यामध्ये आता हिंग टाकूयात। घरात अवेलेबल असेल हिंग तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। आणि टेस्ट छान येण्यासाठी भाजीची याच्यामध्ये मी टाकलं आहे आलं लसूण पेस्ट। ताजी आलं लसूण पेस्ट आत्ता केली आहे आणि टाकलेली आहे। परतून घ्यायचे, चांगलं परतून घ्यायचे आपल्याला, सतत परतून घ्यायची ही फोडणी, म्हणजे ती लागत नाही खाली कढईला। आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचा आहे टोमॅटो कापून घेतला आहे मी, बारीक बारीक टोमॅटो टाकायचा आहे कापून। आणि वरतून कोथिंबीर टाकली आहे। म्हणजे काय की कोथिंबीर आणि टोमॅटोचा जो सुगंध आहे, जो स्वाद आहे, तो पूर्ण भाजीला मिसळतो। पूर्ण भाजीमध्ये त्याची एक चव येते आणि भाजीची चव एकदम छान लागते। हे बघा, सगळे जिन्नस मी परतून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये मसाले टाकूयात। तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा लाल तिखट टाकला आहे आणि 1 चमचा, थोडा एक मोठा चमचा, 1.5 चमचा समजा मी मसाला टाकला आहे, घरगुती मसाला, जो कोल्हापुरी मसाला झणझणीत असा केला आहे। याच्यामध्ये मला काही गरम मसाला टाकायची गरज नाही भाजीमध्ये। भाजी एकदम छान होते चवीला। परतून घेतल्यानंतर आता मी याच्यामध्ये हिरवे मूग जे आपण उकडवून घेतले आहेत ते टाकत आहे। व्यवस्थित हलवून घ्यायची भाजी, सगळे जिन्नस याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे भाजीमध्ये। हे बघा, जवळून दाखवते, अशी मऊसूद भाजी व्हायला पाहिजे। चांगलं परतून घ्यायचं आपल्याला सगळं, म्हणजे खूप छान चव येते या भाजीची। आता शेवटी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकले की आपली भाजी तयार झालेली आहे। आता फक्त आता पाणी सुटेल भाजीला। पाणी सुटलं की आपल्याला थोडीशी वाफून घ्यायची भाजी। एकदम झटपट होते ही भाजी, काही वेळ लागत नाही आणि टेस्ट तर खूपच छान येते। टिफिनसाठी खूप अप्रतिम आहे भाजी, खूप चांगली आहे ही भाजी करायला आणि पौष्टिकही आहे। हे बघा, पाणी सुटलं आहे भाजीला। आता थोडंसं झाकण ठेवायचं। झाकण ठेवलं की भाजी उकळेल आणि भाजी तयार झाली आहे आपली। मग हे बघा, उकळी आलेली आहे भाजीला, मस्त सुगंध सुटलेला आहे भाजीचा। पुन्हा झाकण ठेवते, 1-2-3 मिनिटात भाजी सर्व करते। हे बघा, आपली भाजी तयार झालेली आहे। मग ही भाजीची रेसिपी, झटपट अशी मस्त टेस्टी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की मला सांगा। आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।